धन्यवाद तटकरेजी. आता पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी निखिला म्हात्रे यांच्याकडे देते. नमस्कार. लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पक्ष तोच, चिन्ह तेच, वेळ नवी, नवी वेळ. लोकसभेचा दिशा, भविष्य बदलणार का? आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी. सुनील तटकरेजी, स्वागत तुमचं. नमस्कार. लोकसभा निवडणुकांमध्ये आता सगळ्याच पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग जोरात सुरू आहे. मात्र तुम्ही अख्खाच्या अख्खा पक्ष भाजप सोबत नेला. असं आहे की आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितार्थ हा निर्णय नक्कीच त्या ठिकाणी घेतला. पण हा निर्णय घेत असतानाच एकदमच काहीतरी विपरीत घडले असा एक आभास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे. मला नम्रपणे सांगायचं आहे की आपले चॅनल त्यावेळेला खूपच सतर्क होतं, आज आहेच. पण 2014 सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले. निकाल पूर्ण हाती यायचे होते. निकाल पूर्णपणाने हाती आले नव्हते, परंतु भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती क्रमांक 1चा पक्ष म्हणून जागा मिळणार एवढं नक्की झालं होतं. राज्यातील चारही प्रमुख पक्ष आज आता 6 झाले, 4चे 6 झालेत. तर त्यावेळेचे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले असल्यामुळे मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल आम्ही दोघांनी पक्ष नेतृत्वाने सांगितल्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला, जो बाहेरून पाठिंबा भारतीय जनता पक्षाने मागितला सुद्धा नव्हता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सोबत सरकारमध्ये जाणं, राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सहभागी होणं, हा निर्णय एकदमच अलीकडच्या कालावधीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाला असं नाही. तर त्याची सुरुवात 2014 सालापासून झाली. आता आपण जे म्हणालात की आम्ही सारा पक्ष घेऊन गेलो याचा आनंद आहेच. ज्या वेळेला एक वेगळी भूमिका घेऊन आम्ही ज्यावेळेला पक्षामध्ये उभे राहिलो त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की टेक इट ग्रांटेड अजितदादांना, की दादा म्हणजे काही नाही. तसं आज अनेक जण असं म्हणतायत की त्यांना हे पद मिळालं, ते मिळालं म्हणूनच अजितदादा या स्थानावरती पोचले. ठीक आहे, कोणाला तरी टेक ऑफ करताना काहीतरी लागतं, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर प्रत्येकाला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 53 पैकी 43 आमदार सोबत ज्याच्या येऊ शकतात त्याचं कर्तृत्व असल्याशिवाय इतक्या आमदारांची साथ ही मिळू शकत नाही. ती त्यांनी मिळवली. एका दिवसाचा विश्वास नाही. गेले अनेक वर्षाचा राजकीय प्रवास, गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख नेता म्हणून त्यांनी बजावलेली असामान्य भूमिका, त्याच्यामुळे आज पक्षाचं पाठबळ त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. मी सांगितलं 2014, 16, 17, 19 2014 पासूनची ती सुरुवात होती. हो, पण ती पक्ष नेतृत्वाने केली होती, त्याच्यात दादांचा सहभाग नव्हता. 2014चा भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय हा पक्ष नेतृत्वाने घेतला होता. नंतर तो निर्णय बदलला. हा, नंतर काही घडलं त्याच्यामुळे, नाहीतर आम्ही त्या सरकारमध्येच कदाचित सहभागी होणार होतो. पण नंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेजवळ युती केली. शिवसेनेला 10 जागांच्या वरती समाधान मंत्रिमंडळामध्ये मानावं लागलं. आपल्याला आठवत असेल तर देवेंद्रजींच्या सरकारमध्ये शिवसेनेचे जे मंत्री होते 10च होते आणि त्यांना दिलेल्या खात्यावरती समाधान मानावं लागलं. पण ते सरकार चाललं. पण ते सरकार चालत असताना ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या त्या वेळेला त्यांनी परस्परांच्या विरोधामध्ये टोकाची टीका करत केल्या. पण मग राष्ट्रवादीमधला हा संघर्ष 2014 पासूनच आहे? नाही, हा संघर्ष नाही, संघर्ष नव्हताच. भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावरती झाला. तो केवळ 2014 पुरता झाला असं नव्हे, 2016-17 मध्ये सुद्धा मी त्याला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय झाला. मी पक्षांतील वरिष्ठ नेते, त्यामध्ये अजितदादा, प्रफुल्ल पटेल, काही वेळेला जयंत पाटील सुद्धा सहभागी होते आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा प्रमुख नेते त्यावेळेला होते. त्याच्यातून मंत्रिमंडळामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय जवळपास झाला होता. आमची खातीही ठरली होती, पालकमंत्रीपदही ठरलं होतं,
नव्हे तर लोकसभाच्या जागांचं वाटप सुद्धा झालं होतं. कुठल्या जागावरती भारतीय जनता पक्ष लढेल, कुठल्या जागावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल, परंतु काही कारणांच्यामुळे ते मटेरियलाइज झालं नाही. 2019च्या नंतर सुद्धा तसं बघितलं तर अनेक वेळेला म्हटलं जातं की जनतेने असा कौल दिला आहे, जनतेने असा कौल दिला आहे, त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका जनतेने दिलेला कौल याच्या विरोधामधली आहे. हा निव्वळ दांभिकपणा आहे. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट कौल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला मिळालेला होता. 105 भारतीय जनता पक्ष, 56 शिवसेना, सरळ 161 अधिक दोघांचे 15 अपक्ष, म्हणजे किमान 176चं बळ. म्हणजे जनतेचा कौल कोणाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यावेळेला 54 जागा मिळाल्या, काँग्रेस पक्षाला 44 मिळाल्या, म्हणजे 98 जागा आमच्या युतीला. आणि आमचे मित्र पक्ष काय असतील तर म्हणजे 100 जागा. म्हणजे 171 जागाचा स्पष्ट कौल जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला दिला. आता तो जनतेचा कौल कुणी नाकारला, का नाकारला, कशासाठी नाकारला, त्याच्या तपशिलामध्ये मी फार आज या ठिकाणी जाऊ इच्छित नाही. पण तो नाकारला गेला आणि त्याच्यातूनच मग महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्याच्या आधी देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार काही तासांचं अस्तित्वात आलं.